नमस्कार. मी रजनी साबदे, महिला ज्योतिर्विद आपले मनापासून स्वागत करीत आहे. आपल्या या 33 व्याख्यानात आज पल्लवी फाटक मॅडम आपल्याला आपल्या फलादेशाचा पहिला सोपान म्हणजे पंचांगाचे पहिले पान किंवा कुंडलीचे पहिले पान या विषयावर आपल्याला बोलणार आहेत. तर त्यांचा परिचय मी थोडक्यात आपल्याला करून देते. मॅडम ह्या सोलापूरच्या रहिवासी असून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. बांधकाम क्षेत्रातही त्यांनी काम केलेले आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचे काम केलेले आहे. पण त्यांचं ऍक्च्युली पिंड कला शाखेकडे झुकणार असल्यामुळे त्यांनी इंग्रजी साहित्यात खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्याचा ज्योतिषाचाही चांगला अभ्यास केलाय. सोलापुरात नावाजलेले प्रिस्कूल इथे त्यांनी खूप आपले नाव कमावले आहे. नंतर त्यांनी भाषा विषयाची आवड आहे त्यांना. स्कॉलरशिप आणि इंग्लिशचेही ते क्लासेस घेतात. मराठी कविता इंग्लिश कवितांचे अनुवाद ते करतात. तसेच वैदिक ज्योतिष केंद्र जळगाव येथून त्या प्रवीण विशारद भास्कर ज्योतिष अलंकार इत्यादी त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. नंतर अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या शाखेत त्यांनी विशारद आणि पंडित ही पदवी प्राप्त केली असून महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या शास्त्री परिषदेत 2025 साली पुण्यातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर डॉक्टर विनिता फाटक मॅडम त्यांच्या कार्यशाळा केलेल्या आहेत. भविष्य दर्पण या मासिकातनं त्या सातत्याने लिखाण करत आहेत. तसेच वैदिक ज्योतिष केंद्राच्या अनेक कार्यक्रमातही त्यांनी सूत्रसंचालन केले. तर अशा या हरहुन्नरी आपल्या मॅडम पल्लवी फाटक मॅडम आज आपल्याला कुंडलीचे पहिले पान फलादेशाचं पहिलं सोपान या विषयावर आपले भाष्य करणार आहेत. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद मॅडम. तर आज अधिक मास आणि त्यात पुन्हा गुरुपुष्यामृत योग असा खूपच शुभ योग झाला आहे. तर आपण प्रथम गुरुवंदनेने सुरुवात करूया. अखंड मंडलाकारम व्याप्तम येनम चराचरम तत्पदम दर्शितम येनम तस्मै श्री गुरवे नमः. माझ्या सर्व गुरुजनांना नमस्कार. महिला ज्योतिर्विद संस्थेच्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना माझा नमस्कार. आणि आता मी व्याख्यानाला सुरुवात करते. आजचा विषय आहे कुंडलीचे पहिले पान फलादेशाचा पहिला सोपान. तर फलादेश देणं ही एक मोठी गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. प्रचलित पद्धतीनुसार आपण प्रथम जन्मलग्न कुंडलीचा विचार करतो. जन्मलग्न कोणते आहे, त्याचे शुभाशुभ ग्रह कोणते आहेत, जन्मकालीन स्पष्ट ग्रह, त्यांची राशीगत भावगत स्थिती, षडबळ ग्रहांचा परस्पर संबंध, त्यांच्या अवस्था, आपापसातले योग, ज्या भावासंबंधी प्रश्न आहे तो भाव, भावेश, कारक, त्यांचं बलाबल या अनेक गोष्टींचा साकल्यानं विचार करून आपण फलादेश देतो किंवा कुंडलीचं विश्लेषण केलं जातं. एखादा कुशल विणकर ज्याप्रमाणे हाती आलेल्या धाग्यांमधून एखादा रंगीबेरंगी वस्त्र विणतो, त्याप्रमाणे ज्योतिषी सुद्धा ह्या सगळ्या सुट्ट्या धाग्यांमधूनच फलादेशाची एक सुबक वीण गुंफतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की एखादा कुशल रचनाकार ज्याप्रमाणे त्याच्या हाती आलेल्या मटेरियल मधून, साधन सामुग्रीतून एखादी सुबक इमारत बांधतो, तसंच ज्योतिषी सुद्धा या साधनांचा उपयोग करून फलादेशाचा इमला बांधतो. मग ह्या इमल्याचं पहिला सोपान म्हणजे कुंडलीचं पहिलं पान म्हणजेच जातकाचं जन्म पंचांग, जे हस्तलिखित कुंडलीच्या पहिल्या पानावर असतात ते तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण पंचांगाची 5 अंग. एक मिनिट. हॅलो. हा बोला मॅडम.
मग मी तुला फोन करते, माझ्या मोबाईलवरून करते. हॅलो, बोला मॅडम, बोला. हा, ओके. मग हा आहे फलादेशाचा पहिला पाया. मग फलादेश देताना या 5 अंगांचा विचार कसा करायचा, तर आज आपण विचार करूया तिथीचा. तन्यंते चंद्रकला यत्र, अर्थात चंद्राच्या कलांचा विस्तार, चंद्राचा प्रकाशित भाग मोजण्याचं ज्योतिषीय साधन म्हणजे तिथी. संस्कृत मधल्या तिज या धातूपासून तिथी हा शब्द बनलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की रवी आणि चंद्र जेव्हा समान राशी अंश कला विकलांवर येतात, म्हणजेच त्यांचं अंतर 0 असतं, तेव्हा ही अमावस्या असते. आणि रवीच्या पुढं प्रत्येक 12 अंश जाण्यासाठी चंद्राला लागणारा काळ म्हणजे एक तिथी. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया या क्रमानं तिथी येत जातात. याचा फलादेशात काय उपयोग आहे, तर जातकाची जन्मतिथी आणि त्याचं व्यक्तिमत्व याचा पूर्वाचार्यांच्या म्हणण्यानुसार काही एक परस्पर संबंध आहे. तर मानसागरीनुसार प्रतिपदेचा जन्म असेल तर जातक भावुक, थोड्या उग्र स्वभावाचा, कोणत्याही भावना मनात दीर्घकाळ ठेवणारा आणि इतरांच्या प्रभावाखाली चटकन येणारा असा असतो. द्वितीयेचा जन्म असेल तर जातकाला वाईट सवयींच्या आहारी तो पटकन जाऊ शकतो, त्याला अति आत्मविश्वास असतो. तृतीयेला जन्मलेला जातक शौकीन स्वभावाचा, मित्रांसाठी स्वतःचं नुकसान करून घेणारा असतो. चतुर्थीला जन्मलेला जातक बुद्धिमान, लेखनकला निपुण, कमी बोलणारा आणि स्वतःच्या गुणांचं प्रदर्शन न करणारा असा असतो. पंचमीला जन्मलेल्या जातकामध्ये व्यवसाय कौशल्य असते, समयसूचक वृत्ती असते. षष्ठीला जन्मलेला जातक बुद्धिमान, सरळ प्रवृत्तीचा, यशासाठी परिश्रम घेणारा असतो. सप्तमीला जन्मलेल्या जातकामध्ये नेतृत्व गुण असतात, राजसी स्वभाव असतो. अष्टमीचा जन्म असेल तर भावनाशीलता, मूडी स्वभाव असतो. नवमीचा जन्म असेल तर भावनांचं प्रगटीकरण न करणारा, बाहेरून कठोर वाटणारा असा स्वभाव असतो. दशमीचा जन्म असेल तर जातक मेहनती, त्यागी, जशास तसे वागण्याचा त्याचा स्वभाव असतो. एकादशीला जन्मलेला जातक असेल तर तो क्रियाशील असतो, पण द्विधा मनस्थितीमध्ये राहणारा असतो. द्वादशीचा जन्म असेल तर समूहात अग्रणी असं व्यक्तिमत्व असतं, अनेक क्षेत्रांमध्ये रुची असते, कामाचा चांगला उरक असतो. त्रयोदशीला जन्मलेल्या जातकामध्ये कलात्मक अभिरुची असते. चतुर्दशीला जन्मलेल्या जातकाचा स्वभाव उदार असतो, पण समुद्राच्या लाटांप्रमाणे तो सतत बदलत्या भावनांचा असतो. पौर्णिमेला जन्मलेल्या जातकाचा स्वभाव आनंदी, मनमोजी असतो, पण तो तितकाच मूडी सुद्धा असतो. अमावस्येला जन्मलेला जातक घराबाहेर सन्मान मिळवू शकतो, पण तो घरात उपेक्षित राहतो. खंत करण्याचा, आतल्या आत पुढत राहण्याचा असा थोडा त्याचा स्वभाव असतो. तर जातकाच्या स्वभावातून व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधताना जन्मतिथीवरून हा एक आपल्याला प्राथमिक पॉइंट मिळाला. एक सर्वसाधारण आयडिया याच्यावरून आपल्याला येते. याशिवाय तिथीच्या संज्ञेनुसार फलादेशात वापर कसा करायचा ते पाहू. नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा या तिथींच्या संज्ञा आपल्याला माहितीच आहेत. प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या नंदा तिथी आहेत आणि त्यांचा स्वामी आहे शुक्र. द्वितीया, सप्तमी, द्वादशी या भद्रा तिथी आणि त्यांचा स्वामी आहे बुध. तृतीया, अष्टमी, त्रयोदशी या जया तिथी आणि स्वामी आहे मंगळ. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी या रिक्ता तिथी आणि त्यांचा स्वामी आहे शनी. पंचमी, दशमी, पौर्णिमा, अमावस्या या पूर्ण तिथी आहेत आणि त्यांचा स्वामी आहे गुरु. ज्योतिषातली 5 तत्व ती पण आपल्याला माहिती आहेत. अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश ही ती 5 तत्व आहेत. आणि पंचांगाची 5 अंग ही एकेका तत्वाचं प्रतिनिधित्व करतात. तर त्यातली तिथी ही जलतत्व निदर्शक आहे, वार हा अग्नितत्व निदर्शक आहे,
नक्षत्र हे वायू तत्व निदर्शक आहे, योग आकाश तत्व निदर्शक आणि करण हे पृथ्वी तत्व दाखवते. आता याचा फलितात कसा विचार करायचा हे पाहू. तर नंदा नावाप्रमाणेच ही आनंद देणारी तिथी आणि तिचा स्वामी शुक्र आहे. मग समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म नंदा तिथीवर झालेला असेल तर ती व्यक्ती हसतमुख, प्रसन्न, आनंद देणाऱ्या वस्तूंची शौकीन असेल. थोड्याफार प्रमाणात तरी हे गुण त्या व्यक्तीमध्ये निश्चितच असतील. आणि नंदा तिथीला जन्म आणि जन्मवार सुद्धा शुक्रवारच असेल तर हे गुण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ठळक दिसतील. आणखी नंदा तिथीला जन्म, जन्मवार शुक्रवार आणि जन्मचंद्र देखील शुक्राच्या राशीत असेल तर या गुणामध्ये अजूनच वाढतील. आता हेच अजून पुढे की हे सगळं आहे की नंदा तिथीचा जन्म, शुक्रवारी जन्म, जन्मचंद्र ही शुक्राच्याच राशीत आणि शुक्रही जर स्वराशीत, उच्च राशीत असेल तर ती व्यक्ती अत्यंत देखणी असेल, कला कौशल्यात निपुण असेल, तर मग त्या व्यक्तीला शिक्षण किंवा करिअर सुचवताना आपण त्याच्या संदर्भात कला कौशल्य या संदर्भातलं सुचवू शकतो. पुढची तिथी आहे भद्रा आणि तिचा स्वामी आहे बुध. भद्र म्हणजे चांगले, उत्तम, सुयोग्य. मग भद्रा तिथीवर जन्मलेल्या जातकामध्ये बुधाचे गुण दिसतील. सुसंस्कृतपणा, बोलणं, लिहिणं, वाचन कौशल्य असेल. तसंच भद्रा तिथीवर जन्म, जन्मवार बुधवार आणि जन्मचंद्र हा मिथुन किंवा कन्या राशीत असेल तर हे गुण आणखी ठळक होतील. शिवाय बुधही जर स्वराशीत असेल तर हे गुण अजून एनहान्स होतील. मग अशी व्यक्ती उत्तम लेखक बनू शकेल, तिचं बोलणं कम्युनिकेशन प्रभावी असेल, रेडिओ जॉकी, पत्रकार, वृत्तवाहिन्यांवरचे निवेदक अशा स्वरूपाचं करिअर त्या व्यक्तीसाठी योग्य ठरेल. पुढची तिथी आहे जया, जय मिळवून देणारी आणि तिचा स्वामी आहे मंगळ. मग जया तिथीवर जन्मलेल्या व्यक्तीमध्ये मंगळाचा धाडसीपणा, चपळपणा, आक्रमकता, शारीरिक बळ हे गुण असतील. मग जया तिथीवर जन्म, जन्मवार मंगळवार आणि जन्मचंद्र ही मेष किंवा वृश्चिकेत असेल तर हे गुण अधिक प्रमाणात येतील. शिवाय मंगळही स्वराशीचा, उच्च राशीचा आणखीन जास्त प्रमाणात येतील. मग अशा व्यक्तीला आपण खेळाडू, जिथं शारीरिक कौशल्याची गरज आहे अशी क्षेत्र, लष्कर, पोलीस अशा प्रकारचं करिअर त्या व्यक्तीला आपण सुचवू शकतो. पुढची तिथी आहे रिक्ता आणि स्वामी आहे शनी. रिक्ता याचा अर्थ रिकामा. मग ही व्यक्ती थोडीशी उदासीन स्वभावाची, न्यूनगंड असणारी, थोडी आतल्या आत कुढत राहणारी, थोडी निम्न स्तरातली अशी असेल. कदाचित तिच्यामध्ये काही शारीरिक उणीव असू शकते. मग जन्मतिथी रिक्ता, जन्मवार शनिवार आणि जन्मचंद्र सुद्धा मकर किंवा कुंभेत असेल तर हे परिणाम अधिक दिसतील. आता मानसिक रुग्णांच्या बऱ्याचशा कुंडल्या बघितल्यानंतर त्यांचे जन्म रिक्ता तिथीला आणि जन्मचंद्र मकरेत किंवा कुंभेत आणि दूषित असं आढळून आलेलं आहे. किंवा घरेलू कामगार किंवा जे शारीरिक कष्टाची कामं करतात अशा लोकांच्या कुंडलीमध्ये सुद्धा हे असं कॉम्बिनेशन दिसून आलेलं आहे. पुढची तिथी आहे पूर्णा. पूर्णा तिथीचा स्वामी गुरु. पूर्णा म्हणजे पूर्णत्वाकडे नेणारी, संपूर्ण. मग या तिथीवर जन्मलेल्या व्यक्तीचा धार्मिकतेकडे कल असेल, अध्यात्माकडे कल असेल, कोणतंही काम जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा त्या व्यक्तीला तशी त्या व्यक्तीची वृत्ती असेल, सतत ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल. मग जन्मतिथी पूर्णा, जन्मवारही गुरुवार आणि जन्मचंद्रही जर गुरुच्या राशीत असेल तर हे गुण अधिक ठळकपणे दिसतील. आणि गुरु सुद्धा जर स्वराशीचा, उच्च राशीचा असेल तर हे सगळे गुण अगदी पूर्णत्वानं प्रगट होतील. बऱ्याच अशा ज्ञानी लोकांच्या कुंडलीत हे असे योग दिसून येतील. तर जन्मतिथीवरून आणि त्यांच्या संज्ञांवरून फलादेशाचा हा आणखी एक धागा आपल्याला मिळालेला आहे. तिथींचा फलादेशातला आणखी एक वापर म्हणजे आपल्याला घातचक्रावरून करता येते. पंचांगातलं घातचक्र हे सर्वांना माहिती आहेच. त्यानुसार मेष राशीसाठी घाततिथी आहे प्रतिपदा, षष्ठी, एकादशी. वृषभ राशीसाठी घाततिथी आहेत पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावस्या.
मिथुन राशीसाठी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी. कर्क राशीसाठी पण द्वितीया, सप्तमी, द्वादशी. सिंह राशीसाठी तृतीया, अष्टमी, त्रयोदशी. कन्या राशीसाठी पंचमी, दशमी, पौर्णिमा, अमावस्या. तुळ राशीसाठी चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी. वृश्चिक राशीसाठी प्रतिपदा, षष्ठी, एकादशी. धनु राशीसाठी आहे तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी. मकरेसाठी चतुर्थी, नवमी, चतुर्दशी. कुंभ राशीसाठी तृतीया, अष्टमी, त्रयोदशी. आणि मीन राशीसाठी घाततिथी आहेत पंचमी, दशमी, पौर्णिमा आणि अमावस्या. मग याचा फलादेशात वापर कसा करायचा? तर समजा एखाद्याचा जन्म प्रतिपदेला झालेला आहे, तर पंचांगानुसार मेष आणि वृश्चिक ह्या राशींसाठी प्रतिपदा ही घाततिथी आहे. म्हणजेच जो जातक प्रतिपदेला जन्मलेला आहे त्याच्यासाठी मेष आणि वृश्चिक या घातराशी आहेत. मग ज्या व्यक्तींचा जन्म प्रतिपदेला झालेला आहे त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये मेष आणि वृश्चिक राशी ज्या स्थानात पडलेल्या आहेत त्या स्थानांच्या कारकत्वामध्ये थोडीशी उणीव असेल. आणि ही उणीव मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा संबंधांमध्ये, भावनांमध्ये असेल. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर कर्क लग्नाची कुंडली घेतली आणि त्या जातकाचा जन्म प्रतिपदेला आहे असं गृहीत धरलं, तर मेष रास येईल दशमामध्ये आणि वृश्चिक रास येईल पंचमामध्ये. मग पंचम आणि दशम या दोन स्थानांच्या कारकत्वामध्ये त्या जातकासाठी मुळातच थोडी उणीव असणार आहे. जशा घात शेषाद्री अय्यर हे दक्षिणेतले ज्योतिषी, त्यांच्या मतानुसार जशा घातराशी तशा प्रत्येक तिथीला काही दग्ध राशी आहेत. प्रतिपदेसाठी दग्ध राशी आहेत तूळ आणि मकर. द्वितीयेसाठी आहे धनु आणि मीन. तृतीयेसाठी आहे सिंह आणि मकर. चतुर्थी तिथीसाठी वृषभ आणि कुंभ. पंचमीसाठी मिथुन आणि कन्या. षष्ठीसाठी मेष आणि सिंह. सप्तमीसाठी कर्क आणि धनु. अष्टमीसाठी मिथुन आणि कन्या. नवमीसाठी सिंह आणि वृश्चिक. दशमीसाठी सुद्धा सिंह आणि वृश्चिक. एकादशी तिथीसाठी धनु आणि मीन. द्वादशीसाठी तूळ आणि मकर. त्रयोदशीसाठी वृषभ आणि सिंह. चतुर्दशीसाठी मीन, मिथुन, कन्या, धनु या 4 दग्ध राशी आहेत. पौर्णिमा आणि अमावस्या यांना दग्ध राशी नाही. तर दग्ध राशीला शून्य राशी असंही म्हटलेलं आहे. आणि दग्ध राशी म्हणजे जळालेल्या, की त्या त्या तिथीसाठी त्या त्या राशी ह्या दग्ध आहेत. मग त्या राशीत पडणारे ग्रह हे कारकत्वामध्ये न्यूनता आणतील. म्हणजेच आता प्रतिपदेला जन्मलेल्या जातकासाठी तूळ आणि मकर या 2 दग्ध राशी आहेत. मग ज्या स्थानामध्ये तूळ आणि मकर ह्या 2 राशी आहेत त्या स्थानांच्या कारकत्वामध्ये कमतरता असेल, या राशीमध्ये जे ग्रह असतील त्या ग्रहांच्या कारकत्वामध्ये कमतरता असेल, आणि ही कमतरता मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा मुख्यतः भावना आणि इच्छा याच्यामध्ये असेल, नातेसंबंधांमध्ये असेल. तर तिथीचा विचार करताना आणखी एक दुसरं मत आहे जे दक्षिण भारतामध्येच प्रचलित आहे. तर मग ह्या पद्धतीनुसार तिथीचे स्वामी थोडेसे वेगळे आहेत. प्रतिपदा आणि नवमी याच्यासाठी रवी हा स्वामी आहे. द्वितीया आणि दशमी याच्यासाठी चंद्र हा स्वामी आहे. चतुर्थी, एकादशी, तृतीया आणि एकादशी याच्यासाठी मंगळ आहे. चतुर्थी, द्वादशी यांच्यासाठी बुध आहे. पंचमी आणि त्रयोदशी याच्यासाठी गुरु हा स्वामी आहे. षष्ठी आणि चतुर्दशीसाठी शुक्र हा स्वामी आहे. सप्तमी आणि पौर्णिमा यांच्यासाठी शनी हा स्वामी आहे. अष्टमी आणि अमावस्या याच्यासाठी राहू हा स्वामी धरलेला आहे. तिथी ही आपण बघितलं की पंचांगातलं प्रत्येक अंग हे एका पंचमहाभूताचं प्रतिनिधित्व करतात. तसं तिथी ही जलतत्व निदर्शक आहे आणि जलतत्व हे भावना दाखवतं. तेव्हा तिथी स्वामीवरून जातकाच्या भावना, इच्छा, सेन्सिटिव्हिटी, जोडीदाराशी असलेले त्याचे भावनिक संबंध हे मुख्यतः आपल्याला पाहायचं आहे.
जातकाच्या कुंडलीमध्ये जर तिथी स्वामी अग्नितत्वाच्या राशीत अग्नितत्वाच्या ग्रहासोबत असेल तर त्याचं फल अर्थातच कमी होईल. त्या मानानं तो पृथ्वी तत्वात जास्त बऱ्यापैकी फल देईल, वायू तत्वात त्याच्यापेक्षा जास्त चांगला फलदायी होईल आणि जलतत्वामध्ये तो सर्वात जास्त चांगली फळं देईल. तिथी स्वामीवरून जेव्हा आपल्याला जोडीदाराशी असणारे भावनिक संबंध पाहायचे असतील तेव्हा तिथी स्वामी कोणत्या तत्वात आहे हे प्रथम पाहायचं. त्यानंतर तो कुठल्या स्थानात आहे ते पाहायचं. जर तिथी स्वामी 6, 8, 12 मध्ये असेल तर अर्थातच तो चांगलं फल देणार नाही. त्यानंतर जेव्हा आपल्याला जोडीदाराशी त्याचे भावनिक संबंध पाहायचे आहेत तेव्हा तिथी स्वामी ज्या स्थानात आहे त्याच्यापासून 2, 7, 12 ही स्थानं पाहायची. कारण द्वितीय हे कुटुंब स्थान आहे, सप्तम हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान आहे आणि 12वं स्थान हे जैमिनीनुसार उपपद दाखवतं. मग या स्थानांची स्वामींची स्थिती तपासायची आणि त्याचे तिथी स्वामीशी होणारे योग हे तपासायचे. आता समजा आपण एक मेष लग्नाची कुंडली घेतली आणि जातकाचा जन्म हा प्रतिपदेला झाला आहे असं समजलं तर त्याचा तिथी स्वामी होईल रवी. मग आता तो जर पंचमात असेल, मेष लग्नाच्या कुंडलीत पंचमात रवी म्हणजे तो अग्नितत्वात गेला, तिथे स्वामी अग्नितत्वात गेला, त्यामुळे जातक थोडासा कमी भावनाशील असेल मुळातच. मग आता त्याचे जर आपल्याला जोडीदाराशी संबंध बघायचे असतील तर रवीच्या द्वितीय आणि सप्तम आणि व्यय स्थानातल्या राशींचे भावेश पाहायचे. म्हणजे रवीच्या द्वितीयात येईल कन्या रास, सप्तमात येईल कुंभरास आणि व्ययात येईल कर्करास. म्हणजे आपल्याला कुंडलीतला बुध, शनी आणि चंद्र हा तपासला पाहिजे. समजा आता ते रवीपासून नवपंचम योगात आहेत, लाभ योगात, शुभ योगात आहेत, तर या स्थितीत आपण असा फलादेश देऊ शकतो की जातक स्वतः कमी भावनाशील असला तरी त्याचे जोडीदाराशी चांगले भावनिक संबंध आहेत. कारण 2, 7, 12 यांचे स्वामी हे तिथे स्वामीपासून शुभ योगामध्ये पडलेले आहेत. आता मेष लग्नाचीच दुसरी एक कुंडली बघितली आपण आणि त्याचाही जन्म प्रतिपदेलाच असेल तर स्वामी होईल, तिथे स्वामी होईल रवी. आता आपण असं गृहीत धरू की तो कर्क राशीत आहे, चतुर्थात आहे, तर तिथे स्वामी जलतत्वात आला म्हणजे जातक अतिशय संवेदनशील, उत्तम भावना असतील, त्याच्या आनंदी स्वभावाचा असेल. हे झालं जातकाच्या स्वतःच्या स्वभावाबद्दल. मग आता त्याचे जोडीदाराशी संबंध कसे आहेत हे बघण्यासाठी आपल्याला रवीपासून द्वितीय, रवी कर्केत आहे, त्याच्यापासून दुसऱ्या स्थानाचा स्वामी म्हणजे सिंहेचा म्हणजे रवी स्वतःचा ना, तर तो आता स्वस्थानापासून व्ययात गेलेला आहे. रवी पासूनचा सप्तमेश म्हणजे इथे तो शनीच येतो आहे आणि व्ययस्थानाचा म्हणजे बुध येईल. मग हे जर रवी पासून त्याच पहिल्या कुंडलीसारख्याच स्थानात आपण धरले तर रवी पासून बुध षडाष्टकात येईल, शनी पण षडाष्टकात येईल. म्हणजे या केसमध्ये काय होईल की जातक स्वतः खूप भावनाशील आहे पण त्याचे जोडीदाराशी भावनिक संबंध हे फारसे चांगले नाहीत. हा एक आपल्याला प्राथमिक अंदाज तिथे स्वामीच्या स्थितीवरून आणि त्याच्यापासून असलेल्या 2, 7, 12 या स्थानांच्या भावेशावरून हा अंदाज आपल्याला बांधता येईल. तर आपण एक आता कुंडली पाहूया त्याची. पहिले कुंडलीमध्ये जन्मतिथी आहे द्वितीया, तर पहिल्या मतानुसार ही झाली भद्रा तिथी, तिचा स्वामी बुध. तिथी ही जलतत्व निदर्शक आणि या कुंडलीमध्ये तिथी स्वामी सुद्धा कर्केत म्हणजे जलतत्वातच आहे. तर हा पॉझिटिव्ह पॉइंट झाला पहिला. तर हे जातक मनानं खूप संवेदनशील आहेत, वाचनाची त्यांना अतिशय आवड आहे, भाषांवरती उत्तम प्रभुत्व आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश याबरोबरच त्यांना उर्दू सुद्धा उत्तम येतं.
लेखन कौशल्य चांगलं आहे आणि व्यवसायानं ते वकील आहेत. तर तिथे स्वामीचे हे चांगले गुण तो जलतत्वात असल्यामुळं प्रकर्षानं इथं दिसत आहेत. पण द्वितीय या तिथीसाठी घातराशी आहेत मिथुन आणि कर्क. घातराशींचा विचार आपण मगाशी म्हटल्यासारखं नातेसंबंधांसाठी करायचा आहे. या राशीमध्ये असलेले ग्रह आणि या राशी ज्या स्थानात पडलेल्या आहेत त्या स्थानाद्वारे दाखवलेले नातेसंबंध याच्या कारकत्वामध्ये थोडीशी कमतरता असेल. आता इथं मिथुन रास ही व्ययात आलेली आहे. मिथुनेमध्ये हर्षल आहे. व्यय स्थानावरून आपण काका आत्या यांचा विचार करतो. तर या व्यक्तीचे त्यांच्या चुलत घराण्याशी अजिबात चांगले संबंध नाहीत. बऱ्यापैकी शत्रुत्व असल्यासारखंच आहे. आता मिथुन राशीवरून आपण फुफ्फुस श्वसन हे पण पाहतो. तर या व्यक्तीला लहानपणापासूनच सर्दी दमा अस्थमा हे सगळे त्रास आहेत. सर्दी झाल्यानंतर श्वास घेताना खूप धाप लागते. मिथुन राशीवरून आपण संवाद कौशल्य सुद्धा पाहतो, कम्युनिकेशन पाहतो. तर या व्यक्तीला बोलता उत्तम येतं. कोर्टामध्ये खूप चांगलं आर्ग्युमेंट करता येतं. कारण तिथे स्वामी बुध हा जलतत्वात आहे, पण तो इथं मंगळाबरोबर पण आहे आणि घातराशी मिथुनेमध्ये हर्षल आहे. तर सणकीपणामुळं बोलून कधी कधी ही व्यक्ती स्वतःचं नुकसान करून घेते. विशेषतः यांना आपल्या भावना नीट शब्दात बोलून न दाखवता आल्यामुळं अनेक जणांशी यांचे संबंध बिघडलेले आहेत. आता कर्क ही सुद्धा या तिथीसाठी घातराशीच आहे. कर्केमध्ये मंगळ केतू शुक्र बुध हे चारही ग्रह आहेत. तर मंगळ हा भावंडांचा कारक. तर या व्यक्तीचं भावंडांशी अजिबात पटत नाही. भावंडांशी यांनी स्वतःहून संबंध खराब केले आहेत. घातराशीच लग्न स्थानात आल्यामुळं या व्यक्तीला मुळात स्वतःबद्दलच एक न्यूनगंड आहे. आत्मविश्वास नाही आहे. सेल्फ पिटिंग अशा पद्धतीचा यांचा स्वभाव आहे. शिवाय मंगळ हा या कुंडलीसाठी पंचमेश आहे. तो घातराशीत गेल्यामुळं विद्याभ्यासात अडथळा आला. पदवी शिक्षणामध्ये यांचं 1 वर्ष वाया गेलं. मंगळ हा या कुंडलीचा दशमेश पण आहे. तो पण घातराशीत आहे. त्यामुळे व्यवसायातही त्यांना समाधान नाही. म्हणजे ऍक्च्युली हे उत्तम वकील आहेत. त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे, पैसा पण भरपूर मिळवलेला आहे. पण भावनात्मक फळ बघताना यांना स्वतःच्या व्यवसायाबद्दल समाधान नाही. नकारात्मक भावना आहे. तर पंचमेश मंगळ हा घातराशीत संततीबद्दलही यांना समाधान नाही. ऍक्च्युली मुलं चांगली आहेत यांची, पण यांचे त्यांच्याशी यांच्या स्वतःच्या विक्षिप्त वागण्यामुळे संबंध खराब झालेला आहे. आता बुध हा जसा तिथे स्वामी तसा तो कुंडलीचा तृतीयेश पण आहे. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान पण आहे, कर्तृत्व स्थान आहे, शेजाऱ्यांचं स्थान आहे. या बाबतीतही यांना नकारात्मक फळ मिळालेली आहेत. म्हणजे भावनात्मक फळ ही अतिशय नकारात्मक मिळालेली आहे त्यांना. तर कर्क या घातराशीमध्ये शुक्र पण आहे. शुक्र हा विवाह सुखाचा कारक, त्याबद्दलही यांना असमाधान आहे. तसंच शुक्र हा या कुंडलीचा चतुर्थेश आहे. चतुर्थावरून आपण माता वाहन वास्तू हे सगळं पाहतो. तर या व्यक्तीचे आई बरोबरचे पण संबंध बिघडलेले आहेत. 3 भावंडांमधले हे सर्वात लहान होते. त्यामुळे यांनी असा समज करून घेतला आहे की आईचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, म्हणून केवळ गैरसमजुतीमुळे यांचे आईशी संबंध बिघडलेले आहेत. आणि याला दुजोरा देण्यासाठी मातृकारक चंद्र हा सुद्धा तिथे स्वामी बुधाच्या षडाष्टकामध्ये आहे. तर शुक्र हा वाहनांचा कारक आहे. तर या दृष्टीने विचार केला तर यांनी बऱ्याच वेगवेगळ्या 4 व्हीलर घेतल्या, पण त्यापासून त्यांना समाधान किंवा सुख मिळालं नाही. कधी ऍक्सिडेंट होणं, कधी वाहनांचं सतत दुरुस्ती निघणं, असं काही ना काही सतत निगेटिव्ह फळं मिळत राहिली आणि शेवटी वैतागून त्यांनी सगळ्या गाड्या विकून टाकल्या. चतुर्थ स्थानावरनं आपण वास्तूचाही विचार करतो. तर यांना वारसा हक्कानं मोठी भव्य वडिलोपार्जित वास्तू मिळाली, पण त्यासाठी भावंडांशी वादविवाद झाले. त्यामुळे भावंडांशी संबंध बिघडले आणि वास्तूचा ताबा मिळाल्यानंतर वर्षभरातच भूकंप होऊन ती वास्तू त्यांची निकामी झाली. म्हणजे तेही समाधान त्यांना मिळालं नाही. तर शुक्र हा या कुंडलीचा लाभेश सुद्धा आहे. लाभावरनं आपण मित्रपरिवार पाहतो.
तर लाभेश घातराशीत, या व्यक्तीचं मित्रांकडूनच घात झालेला आहे. आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाली मित्रांकडून. घातराशी कर्क, इथे केतू सुद्धा आहे. जेव्हा आपण राहू केतूची फळं पाहणार त्यावेळेला ते ज्या राशीत आहेत त्या राशीत स्वामीनुसार विचार करायचा आहे याच्यामध्ये. तर केतू इथं कर्केत आहे म्हणजे चंद्राचा विचार करायचा. तर चंद्रावरून आपण जे नातं पाहतो आईचं, तर तेही बिघडलेलं आहे. आणि चंद्रावरून सगळ्यात महत्वाचं असतं ते आपलं मन. तर या व्यक्तीचं मन हे अतिशय अस्थिर आणि चंचल आहे. नैराश्याकडे झुकणारं, स्वतःला मानसिक त्रास करून घेणं, ही लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात. काही काळ त्यांना डिप्रेशनचा अटॅकही आलेला होता. त्याच्यासाठी त्यांना औषधोपचार घ्यावे लागले. आणि केतूचा जो मुख्य गुण आहे की डिटॅचमेंट करणे, तर तो आता त्यांचं वय झाल्यानंतर खूप प्रकर्षाने दिसत आहे. इतरांशी संवाद साधणं याच्यामध्ये ही व्यक्ती खूप कमी पडते. आतल्या आत घुसमटत राहणं, कोणाशीही न बोलणं, एकलकोंडेपणामुळे बसून राहणं, ते आता यांच्या वागण्यामध्ये दिसून येत आहे. आता तिथी स्वामीवरून वैवाहिक सुख पाहताना आपण तिथी स्वामीपासून 2, 7, 10 ही स्थानं पाहायची आहेत. मग आता तिथी स्वामी बुध हा इथं कर्केत आहे. त्याच्या द्वितीयात सिंह राशी येथे आहे आणि रवी तिथेच आहे. यानुसार त्यांना उच्च घराण्यातली पत्नी मिळाली. पण तिथी स्वामी बुधाच्या सप्तमामध्ये राहू आहे. त्यामुळं एक प्रकारचं विजोडपणा आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांना विवाह सुख, त्यांना स्वतःला समाधान नाही. तर फक्त तिथी स्वामी आणि तिथीला असणाऱ्या घातराशीतले ग्रह याच्यावरनं फलादेशाचे आपल्याला इतके सगळे क्लू इथं मिळालेले आहेत. तर आपण पुढची कुंडली बघूया. दुसऱ्या कुंडलीमध्ये कुंभ लग्न आहे आणि तिथी आहे नवमी. त्रयोदशी नाही, नवमी तिथीचा जन्म आहे हा. तर या तिथीचा स्वामी आहे रवी. तिथी स्वामी रवी हा तुळेत. एक मिनिट, ही वेगळी कुंडली आलेली आहे. ही कुंडली मी नंतर शेअर करू का? हॅलो, चालेल मॅडम, हा. चालेल चालेल. पुढची कुंडली बघूयात का मग 3 क्रमांकाची? हो चालेल चालेल चालेल. ओके. इथे मीन लग्न आहे आणि जन्म आहे त्रयोदशीचा. ही कुंडली माहिती असेल बऱ्याच जणांना, रवींद्रनाथ टागोरांची कुंडली आहे ही. बर, ओके. जन्मतिथी आहे त्रयोदशी, जया तिथी पहिल्या मतानुसार, आणि तिथीचा स्वामी आहे मंगळ. मानसागरी आपण जे पहिले पूर्वाचार्यांची फलं बघितली, मानसागरीनुसार त्रयोदशीचा जन्म असेल तर जातकामध्ये उत्तम कलात्मक अभिरुची असते. हा पॉइंट तर इथे एकदम परफेक्ट बसतो. आता जया तिथीवरती जन्म आणि जन्मवार सुद्धा उजाडता मंगळवार असा आहे. स्वामी तिथीचा स्वामी, जया तिथीचा स्वामी मंगळ हा वायू तत्वाच्या मिथुन राशीमध्ये आहे. जलतत्वाच्या खालोखाल वायू तत्वामध्ये तिथी स्वामी उत्तम फळ देतो. तर गुरुदेव टागोर जसे कोमल कवी मनाचे होते, तितकेच ते खंबीर, आक्रमक आणि धाडसी सुद्धा होते. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जनजागृती करण्यात ते अग्रेसर होते. त्यांची शारीरिक साधना देखील उत्तम होती. देशी मैदानी खेळामध्ये ते प्रवीण होते. मलखांबासारखा एक बंगाली प्रकार
त्यांना खूप उत्तम रीतीने अवगत होता आणि शांतिनिकेतनमध्ये तो ते विद्यार्थ्यांना शिकवतही होते. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग आले, पण त्यावर त्यांनी मात केली. मंगळाचे हे गुण त्यांच्यामध्ये प्रकर्षाने होते. कोणत्याही गोष्टीमध्ये खचून न जाता संघर्ष करणे हा गुण त्यांच्यामध्ये पुरेपूर भरलेला होता. तिथीस्वामी मंगळ हा मिथुन राशीत आहे, जी कम्युनिकेशन, भाषा, व्याकरण याच्याशी संबंधित आहे. आणि गुरुदेवांचं या बाबतीतलं प्रभुत्व तर निर्विवाद आहे. आणि ब्रिटिशांचा विरोध करण्यासाठी लेखन हेच माध्यम त्यांनी निवडलेलं होतं आणि त्यात ते कायम विजयी ठरले. तर जयातिथी आणि मंगळ याचे हे परिणाम आपल्याला इथं दिसून आलेले आहेत. आता जे दुसरं मत आहे ते विचारात घेतलं तर त्रयोदशीचा स्वामी आहे गुरु. गुरु या कुंडलीमध्ये कर्क या जलतत्वात पंचमात आहे. तिथी स्वामी जलतत्वामध्ये सर्वोत्तम ठरतो. शिवाय तो इथं स्वतःच्या उच्च राशीत आहे. पंचम या पूर्व पुण्याच्या स्थानात आहे. पंचम स्थान हे विद्या, काव्य, मंत्रशास्त्र, ग्रंथकर्तृत्व, उपासना, पूर्व पुण्याई हे सगळं दाखवतं. तिथं उच्चीचा जलराशीतला तिथी स्वामी पंचम स्थानाची आणि गुरुच्या कार्यकत्वाची ही सगळी फळं त्यांना भरभरून मिळालेली आहेत. शिवाय पंचमावरून आपण पारितोषिकही बघतो. नोबेल हा सर्वोच्च सन्मानही त्यांना प्राप्त झालेला आहे. शिवाय यांचा जन्मचंद्र देखील गुरुच्याच राशीत मीन या जलतत्वामध्ये आहे. त्याच्यामुळे गुरुचे गुण हे अजून एनहान्स झाले. अतिशय संवेदनशील, तरल आणि भावनिक मन. शिवाय चंद्र नेपच्यून सह आणि तो तिथी स्वामीच्या नवपंचम योगात आहे. तर अतिशय परिपूर्ण, बॅलन्स्ड आणि भावना प्रधान असलं तरी पण खंबीर म्हणजे मंगळ आणि गुरु या दोन्ही तिथी स्वामींची शुभ फळ त्यांना मिळालेली आहेत. तिथी स्वामी जलतत्वात उच्चीचा आणि त्याच्याच राशीमध्ये चंद्र याच्यामुळे भावना प्रधान असलं तरीही अत्यंत सकारात्मक मन, तत्वज्ञानी, निसर्ग उपासक, अतिशय उत्तम शिक्षक, भाषा प्रभुत्व, ग्रंथलेखन ही गुरुच्या कार्यकत्वाची पूर्णांश त्यांना फळं इथं प्रकटली आहेत. आणि शिवाय गुरु हाच या कुंडलीचा लग्नेशही आहे. टागोर हे गुरुदेव का झाले याचं उत्तर आपल्याला फक्त इथं तिथी स्वामीवरूनच मिळत आहे. जवळपास 90% आपल्याला इथंच या कुंडलीचं मर्म दिसत आहे. आता त्रयोदशी या तिथीला दग्ध राशी आहेत वृषभ आणि सिंह. त्या इथं उपचय आणि त्रिक स्थानात येतात. जेव्हा दग्ध राशी त्रिक स्थानात येतात तेव्हा निगेटिव्ह निगेटिव्ह मेक्स पॉझिटिव्ह असं म्हटल्यासारखं दग्ध राशीचा निगेटिव्ह इफेक्ट हा थोडासा कमी होतो. आणि दग्ध राशीमध्ये जर पापग्रह आले तर ते जास्त वाईट फल देत नाही. आता इथं दग्ध राशीमध्ये शनी आहे, तो व्ययेश आहे. तर काही काळ राजकीय बंदिवास हे निगेटिव्ह फळही त्यांना मिळालेलं होतं. वृषभ ही दग्ध राशी तृतीयामध्ये हर्षयुक्त आहे. तर त्यांच्या एका पाठच्या भावंडांचं आकस्मिक आजारपण झालेलं होतं. हे दग्ध राशीची फळं याच्यामध्ये दिसून आलेली आहेत. तर फलादेशाचा हा पहिला धागा आपल्याला जन्मकुंडलीच्या पहिल्या पानावरूनच प्राप्त झालेला आहे. एक मिनिट, मी दुसरी कुंडली ती दुसरी शेअर करते. एकच मिनिट. येस येस, काही हरकत नाहीये, करा. ओके. ग्रुपवर टाकलेली आहे. येस येस, काही हरकत नाही. तर धनु लग्नाची कुंडली आहे ती. आणि जन्म पंचांग पाहिलं तर नवमीचा जन्म आहे.
नवमी ही तिथी आहे. हम्म. तर याचं नवमी तिथीचं स्वामी पहिल्या मतानुसार ही रिक्ता तिथी आहे आणि स्वामी आहे शनी. आणि या तिथीसाठी घात राशी आहेत मकर आणि तूळ आणि दग्ध राशी आहेत सिंह आणि वृश्चिक. तर दुसऱ्या मतानुसार तिथे स्वामी आहे रवी. तर आता इथं रवी आहे तुळेमध्ये, वायू तत्वामध्ये. वायू तत्वात हा अग्नी तत्वापेक्षा तिथी स्वामी तुलनेनं चांगली फळं देतो, पण तूळ ही या तिथीसाठी घात राशी आहे. तिथे स्वामी घात राशीमध्ये गेला. तर सिंह आणि वृश्चिक या दग्ध राशी आहेत. तर या कुंडलीत बघितलं तर जास्तीत जास्त ग्रह हे सिंह आणि वृश्चिक या 2 राशींमध्ये आहेत. चंद्र जो मनाचा कारक आहे तो दग्ध राशीत आहे. तर या व्यक्तीला मानसिक त्रास आहे, ट्रीटमेंट घ्यावी लागते. शिवाय लग्नेश गुरु हा स्वतःच दग्ध राशीमध्ये आहे. लग्नेश आणि चंद्र हे दोन्हीही दग्ध राशीत आणि दोन्ही अग्नितत्वात आले. त्यामुळं या व्यक्तीचं मन अतिशय चंचल आहे. मानसिक त्रास असणाऱ्या बऱ्याचशा कुंडल्यांमध्ये जातकांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, म्हणजे न्यूनगंड असतो. पण या व्यक्तीला वेगळं की त्याला खूप जास्त अहंगंड आहे, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स खूप जास्त आहे. ही स्वतःला खूप अति ग्रेट समजणारी व्यक्ती आहे आणि ह्या स्वभावामुळे तिचं कोणाशीही पटत नाही. चंद्र हा मातृकारक, तो इथं दग्ध राशीत आहे, त्यामुळे हिचं आईशी पटत नाही. मंगळ हा भावंडांचा कारक, तो पण दग्ध राशीत आहे, भावंडांशी पण चांगले संबंध नाहीत. बरं, गुरु हा जसा लग्नेश तसा तो चतुर्थेश पण आहे, त्यामुळे या व्यक्तीला गृहसौख्य नाही. मुख्य आणि गुरु दग्ध राशीत याचं एक विशेष ऑब्झर्वेशन या व्यक्तीच्या बाबतीत की कुठल्याच वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल या व्यक्तीच्या मनामध्ये आदराची भावना नाही. तर सगळ्यांपेक्षा मी जास्त श्रेष्ठ अशा प्रकारचा अहंगंड असणारी असं एक मानसिक ठेवण आहे या व्यक्तीची. आणि याच्यामध्ये अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चंद्र हा या कुंडलीचा अष्टमेश आहे, तो दग्ध राशीत आहे. आणि बुध जो की दशमेश आहे तो पण वृश्चिक या दग्ध राशीमध्ये आहे. बुध हा दशमेश आहे. तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा या व्यक्तीला कोणाशी पटवून घेता येत नाही, भरपूर वादविवाद होतात. आणि 2015 मध्ये चंद्राची महादशा सुरू असताना हिच्या या स्वभावामुळं कामाच्या ठिकाणी खूप वादविवाद झाले आणि खोटे आरोप झाले, यांच्यावरती बदनामी झाली, सस्पेन्शन झालं. नंतर 2 वर्षांनी पुन्हा सुरळीत झाले, जॉईन झाले, पण 2 वर्षापर्यंत त्यांना त्रास, आणि तो त्रास आर्थिक म्हणण्यापेक्षा मानसिक त्रास भरपूर सहन करावा लागला. आता इथं मुळात तिथी स्वामी स्वतः घात राशीत आहे, म्हणजे ही व्यक्ती स्वतःच्याच वागण्यानं स्वतःचा घात करून घेते, म्हणजे भावनिक त्रास करून घेते आणि त्यामुळे इतरांनाही त्रास होतो. आता वैवाहिक जोडीदाराशी संबंध बघायचं तर सप्तमेश बुध हा सुद्धा दग्ध राशीत आहे. हा एक पहिला निगेटिव्ह पॉइंट झाला. आणि वैवाहिक संबंधासाठी आपण बघितलं की तिथी स्वामी ज्या स्थानात आहे त्याच्यापासून 2, 7, 12 ही स्थानं बघायची. तर तिथी स्वामी रवी हा इथं तुळेत आहे, त्याच्या द्वितीयामध्ये दग्ध राशी आली आणि त्याचा द्वितीयश आहे मंगळ, तो पण दग्ध राशीमध्ये आहे. रवीच्या सप्तमातली राशी म्हणजे मेषच येते इथे, म्हणजे मंगळच आहे सप्तमेश, दग्ध राशीत आहे तो. आणि व्ययेश बुध तो पण दग्ध राशीमध्येच. ऍक्च्युली इथे या व्यक्तीला पार्टनरच्या कुटुंबापासून लाभ मिळालेला आहे, आर्थिक लाभ मिळालेला आहे. पण दग्ध राशीमध्ये हे ग्रह असल्यामुळं भावनिक नातेसंबंध पार्टनरशी या व्यक्तीचे चांगले नाही आहेत. या कुंडलीत जास्तीत जास्त ग्रह दग्ध राशीत असल्यामुळं परिणाम असं मिळालेले आहेत की उत्तम नोकरी आहे, चांगलं आर्थिक स्थैर्य आहे, कुटुंबही चांगलं आहे. ऍक्च्युली यांचा वैवाहिक पार्टनरही चांगला आहे, मुलं पण चांगली आहेत, पण या व्यक्तीला स्वतःला भावनिक समस्या आहे, त्यामुळे तिने स्वतःहून इतरांशी संबंध बिघडवून घेतलेले आहेत. लग्नेश चंद्र
तिथे स्वामी लग्नेश चंद्र दोघंही दग्ध राशीत आणि तिथे स्वामी घात राशीत. त्यामुळे सगळं चांगलं असूनही ते उपभोगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. अतिशय अहंकारी आक्रमक स्वभावामुळे कोणाशीच चांगले इमोशनल रिलेशनशिप्स या व्यक्तीचं होऊ शकत नाही. बोलणं पण खूप फटकळ की दुसऱ्याला लागेल असं बोलणं आहे. कारण आता वाणीचा कारक तो पण बघितलं तर दग्ध राशीत आहे. कम्युनिकेशनचा कारक, मग कम्युनिकेशन ही बघतो आपण तर कामाच्या ठिकाणी जे सस्पेन्शन झालं ते रेकॉर्ड यांनी नीट न ठेवल्यामुळे प्रॉब्लेम झालेला होता. 2024 मध्ये राहू महादशा असताना नर्वस ब्रेकडाऊनचा त्रास झाला होता. 7-8 महिना ऍडमिट व्हावं लागलं होतं आणि प्रॉपर मानसिक ट्रीटमेंट त्यांना घ्यावी लागली होती. तर इथं राहू हा सुद्धा सिंह या दग्ध राशीमध्येच आहे आणि राहू हा मुळात संभ्रम, संशय निर्माण करणारा, भास देणारा आणि मानसिक अस्वस्थता देणारा ग्रह आहे. तो दग्ध राशीत चंद्रासह, त्यामुळे कधी ना कधी मानसिक त्रास या व्यक्तीला होणार हे तर ह्याच्यावरनं स्पष्टच आहे. आणि त्यांच्या या नर्वस ब्रेकडाऊनचं मुख्य कारण होतं वैवाहिक जोडीदाराबद्दलचं संशय. आता इथं जर आपण बघितलं तर तिथे स्वामीचा द्वितीयेश आणि सप्तमेश मंगळ आणि तिथे स्वामीचं व्ययेश बुध हे दोघंही दग्ध राशीत आहेत. ऍक्च्युली ते तिथे स्वामीशी चांगल्या योगांमध्ये लाभयोगात आहेत. म्हणजे या व्यक्तीच्या पार्टनरच्या ह्यांच्याविषयी चांगल्या भावना आहेत, पार्टनर यांची व्यवस्थित काळजी घेतो, पण या व्यक्तीच्या पार्टनर बद्दलच्या भावना चांगल्या नाहीत, संशयी स्वभाव आहे. यामुळे ह्यांना त्रास झालेला. काही लोक जे स्वतःच्या पायावर स्वतःच दगड पाडून घेतात त्या प्रकारचं आहे. कारण तिथे स्वामी स्वतःच घात राशीत असल्यामुळे या व्यक्तीनं स्वतःचा घात करून घेतलेला. तर तिथे या एका ह्याच्यावरनं आपल्याला फलादेशाचे इतके सगळे क्लू मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला बरंच की वार, तर जन्मपंचांगाचं दुसरं अंग आहे ते वार. जातकाचा जन्म ज्या वारी झालेला असतो तो त्याचा वारस्वामी असतो. आता सोमवारी जन्म असेल तर चंद्र हा वारस्वामी, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, अशा पद्धतीने हे वारस्वामी आहेत. वारस्वामी हा अग्नितत्व निदर्शक असतो आणि वारस्वामीचा विचार हा मुख्यतः आरोग्य आणि आयुर्दायासाठी करायचा. रवी जसा आरोग्याचा नैसर्गिक कारक आहे तसाच वारस्वामी सुद्धा. जसा तिथी स्वामी जलतत्वामध्ये सर्वाधिक चांगला परिणाम देतो, तसा वारस्वामी अग्नितत्वामध्ये सर्वाधिक चांगले परिणाम देतो. त्या खालोखाल वायू तत्वामध्ये, त्यानंतर पृथ्वी तत्वात आणि सर्वात कमी फलदायी तो जलतत्वात देतो. वारस्वामी पासून कुंडलीत लग्नेश, अष्टमेश आणि दशमेश यांची स्थिती पाहायची. दशमेश का तर जैमिनीनुसार आयुर्दाय काढताना 1, 8, 10 या स्वामींची स्थिती पाहतात. मग वारस्वामी पासून लग्नेश जर सुस्थितीत असेल तर जातकाची निर्णय क्षमता, कामाचं मॅनेजमेंट चांगलं असतं. आणि जर वारस्वामी पासून लग्नेश 6, 8, 12 मध्ये गेला असेल, षडाष्टकात गेलेला असेल तर याच्या विरुद्ध परिस्थिती असते. वारस्वामी पासून अष्टमेश सुस्थितीत असेल तर जातकाचं एकूण आरोग्य चांगलं असतं, स्लीप शेड्यूल चांगलं असतं. आणि वारस्वामी पासून दशमेश सुस्थितीत असेल तर कामाच्या ठिकाणी जातकाचं मॅनेजमेंट चांगलं असतं. आरोग्याच्या दृष्टीने पाहताना वारेश बलवान असला पाहिजे. तो 6, 8, 12 मध्ये असू नये, तो मारक स्थानी असू नये. तर हा खूप मोठा विषय आहे ऍक्च्युली, जे इतक्या कमी वेळात सगळा कव्हर होणार नाही. तर तिथी आणि वार हे 2 आपण पंचांगाचे अंग बघितले आहेत. थांबूयात आता मॅडम. येस येस मॅडम, काही हरकत नाही. पाठक मॅडम, स्मिता मॅडम, हे हॅलो. कुंडलीचे आहे पहिलं भाग इथं त्या थांबल्यात म्हणजे पुढे कंटिन्यू करणार आहे कावार म्हणून. स्मिता छान मॅडम, छान झालं, सुरेख झालं. हॅलो. अप्रतिम. नाही आपण एवढा ह्याचा कधी विचार केला नाही जास्त, नाही म्हणजे खूपच छान.
थोडाफार करतो, नाही असं नाही, पण हे एकदम डिटेल त्यांनी खूप छान सांगितलं. फार छान अतिशय सांगितलं फारच. आणि ही वेगळी आणि खूप व्यवस्थित इंटरेस्टिंग डिटेलिंग पद्धत आहे. केलं अगदी. खूप छान, मस्तच. काहीच प्रश्न नाही मॅडम. खूप चांगल्या तऱ्हेने तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात आणि कुंडली सहित केल्या. त्यामुळे आता हो, कुंडली रवींद्रनाथ सहित केली. टागोर यांची करेक्ट. जनरली माहिती असते सगळ्यांना. जनरल माहिती आहे, खूप डीप मध्ये नाहीये, पण अतिशय चांगलं एक्सप्लेनेशन केलं. अतिशय छान. बारकावे फार सुंदर सांगितले. थँक्यू मॅडम. अतिशय नाही, छान. खरंच छान अभ्यास आहे आणि मॅडम. अभ्यास खूप सुंदर केलाय मॅडम तुम्ही. छान आहे, छान. शैली छान. वेगळा विषय घेतला म्हणजे एवढं तिथीवार याचा एवढा बारकाई जास्त विचार केला जात नाही. हे अभ्यासही त्याचा केला जात नाही. तुम्ही खूप सुंदर अभ्यास करून सादर पण खूप छान केले. मी पण एवढं येतो म्हटलं तुमचा चेहरा दिसला नाही, आम्हाला चेहरा बोलताना बघायचा. छान. खूप छान, खूप छान. ओके, धन्यवाद मॅडम. खूप छान Thank आम्हाला you. आमच्या व्याख्यानमालेला तुम्ही प्रतिसाद चांगला दिला आणि खूप चांगला विषय, वेगळा विषय घेतला आणि आम्ही अतिशय खुश झालोय तुमच्यावर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. मला इथं संधी दिल्याबद्दल आभार. ओके ओके ओके. निश्चितच तुम्हाला परत निश्चित बोलू आम्ही. आभार मानायचे. लेक्चर अतिशय अप्रतिम झालं आणि हो. पतनाचं पहिलं पान हे खरं हो. सहसा आपण दुर्लक्ष करतो. अगदी अगदी. सर्वसाधारण लोक ते स्किपच करतात. आपल्या एवढा विचार दृष्टीने ते नाही केला जात. महत्वाचं असतं. एक्सप्लेनेशनही जास्त डिटेल आणि एकच लग्न घेऊन 3 पत्रिका एक्सप्लेन केल्या. म्हणजे येस. त्याच्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि दग्धचरण जर असेल किंवा दग्ध राशी जर असेल तर त्याचा किती वेगळा वेगळा परिणाम होतो हे त्यांनी इतकं छान एक्सप्लेन केलं की या पहिल्या पानावरनं सगळी पर्सनॅलिटी प्लस त्यांचं आयुष्य कसं जाणार अगदी आहे, अगदी बरोबर. जोडीदाराचा सहवास कसा राहणार आहे आणि रिलेशनशिप कशा प्रकारची होणार आहे. फक्त त्यांच्या बरोबरच नाही, जोडीदाराबरोबरच नाही, ते इतर नातेवाईकांबरोबर पण कशा प्रकारची राहणार आहे हे त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे सांगितलं की बस. धन्यवाद पल्लवी मॅडम. धन्यवाद तुम्ही धन्यवाद. पुन्हा पुन्हा आमच्याकडे आलात तरी आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे आणि तुम्ही यावं ही सदिच्छा आहे. येस. नक्कीच. खूप छान माहिती दिली तुम्ही आणि डिस्क्रिप्टिव्ह माहिती दिली की ज्याच्यामुळे प्रत्येक तिथी ही कशा प्रकारचा पर्सनॅलिटी असणार आहे, त्यांची स्वभाव गुणधर्म काय आहेत, त्या घातचक्राप्रमाणे त्यांना कशा कशाचा त्रास होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही दग्धता नाहीये ही अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला हे अंडरलाईन करून सांगितलं. त्यामुळे ते जास्त चांगलं झालं. त्याचप्रमाणे पंचमहाभूत ही कशी कुंडलीमध्ये ऍक्ट होतात ते पण तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं की बस. आणि तुम्ही ज्या कुंडल्या घेतल्या होत्या त्या एकदम सुरेख होत्या आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्ही अतिशय उत्तम दिलं. तर पुन्हा एकदा तुम्ही आमच्याकडे यावं अपेक्षा आहे आणि खूप सुंदर लेक्चर झालं आणि सगळ्या योजना हे पहिलं पहा किती महत्वाचं आहे. त्याच्यावरनं सगळी कुंडली पहिल्याच पानावर सुटते हे लक्षात येतं. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद सुंदर धन्यवाद. लेक्चर झालं तुमचं. खूप सुंदर, छान, खूप छान. सुंदर. छान. थँक्यू. वेलकम वेलकम. महिला ज्योतिर्विद खरोखरच तुम्हाला धन्यवाद देत आहे की तुम्ही इतकं छान एक्सप्लेनेशन दिलं. येस. पल्लवी मैम, आप एकदा- बहुत अच्छा बोले। पंचों को बारे में बहुत सुंदर और एक समझ में आ रहा था। दग्ध तिथि के बारे में जो एक हमारे को भ्रांति थी वो कम हुई। आपके आज के उद्बोधन सही में बहुत सही था। तिथि का इतना महत्व, उसके अधिपति, उसके स्वामी का आपने बताया, जो सही में हम एक उस पर ध्यान नहीं देते, पर इसके बाद में अब ध्यान जाएगा। कृतज्ञता व्यक्त करती हूँ। अनुसुईया मालू। थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. धन्यवाद. धन्यवाद. थैंक यू सर।
अगं लिव्ह कर ना मीटिंग लिव्ह कर.